नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आज एकदम आनंदी दिवस असेल, कारण ट्रम्पने असं जाहीर केलं आहे की सीज फायर झाला आहे. जर इस्रायलने हल्ला केला नाही तर आम्ही रिटॅलिएट करणार नाही असं इराणने सांगितलं. म्हणजे अजून इराण आणि इस्रायलने पूर्णपणे सीज फायर झालं आहे असं सांगितलं नाही. आपल्या वेळेला सुद्धा सीज फायर जाहीर झालं आणि नंतर पुन्हा पाकिस्तानने त्याच दिवशी रात्री हल्ला केला होता. त्यामुळे हे कितपत फिक्स, कितपत निश्चित हे काही सांगता येत नाही. पण सध्या तरी जाहीर झालं आहे, कारण काल रात्री कतारच्या एअरबेसवर हल्ला झाला होता. म्हणजे आपल्या इथे साधारण 7 वाजायच्या आसपास आपण तो पाहिला होता. पण नंतर हे सीज फायर झालं आहे. आज नाटोची बैठक आहे, तर मार्केट 200 निफ्टी पॉईंट म्हणजे साधारण 1800 ते 1000 सेन्सेक्स पॉईंट वर असेल असा एक अंदाज वाटतो. पण निदान टेन्शन कमी झालं, क्रूड कमी झालं, 14% क्रूडचा भाव कमी झाला. त्यामुळे पुष्कळ ताणतणाव आज सगळ्यांचा कमी होईल. 69ला क्रूड आलं, जे 81पर्यंत गेलं होतं. डॉलर इंडेक्स 97.81 झाला आणि बॉन्ड यील्ड 4.34 झालं. मुख्य टेन्शन दूर झालं. आपल्या इथे मार्केट खूपसं पडत नव्हतं. 200-250 पॉईंट मार्केट पडत होतं. एकदम रपारप मार्केट पडले, 1500 पॉईंट पडले, 2000 पॉईंट पडले. असा काही युद्धाचा, तणावाचा परिणाम आपल्या मार्केटवर नव्हता. पण मला असं वाटतंय की आज डिफेन्सचे शेअर थोडेसे मंदीत राहतील आणि बाकीचे शेअर चालतील. म्हणजे जी स्थिती RBIने रेट कट केल्यानंतर किंवा गोल्ड लोनवर काही सवलती दिल्यानंतर किंवा काल स्मॉल फायनान्स बँकेला ज्या RBIने सवलती दिल्या आहेत, त्या सवलतीनंतर जे मार्केट चाललं तशा पद्धतीचं आज मार्केट चालेल. आणि डिफेन्सचे शेअर बॅक सीटवर जातील, कारण डिफेन्समुळे जो ताणतणावाला होता तो कमी झाला आहे. इंडो काउंट कमर्शियल कंपनी त्यांनी स्थापन केली. इंडो काउंट कमर्शियल. HG इन्फ्रा महाराष्ट्रात मिलिटरी इंजिनिअरिंग सेवांसाठी 118 कोटीचं प्रोजेक्ट आहे. त्याचा लोएस्ट बिडर HG इन्फ्रा. लार्सन अँड टुब्रो 500 कोटीचे ESG बॉन्ड्स नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट झाले. टाटा मोटर्स हॅरियर EVचं बुकिंग 2 जुलैपासून सुरू होईल. त्याची बेसिक किंमत 21.49 लाख असेल आणि सर्वात जास्त किंमत 27.49 लाख असेल. कोचिन शिपयार्ड 2 लक्झरी लेव्हल क्रूज व्हेसल कन्स्ट्रक्ट करण्यासाठी 100 ते 250 कोटीची ऑर्डर मिळाली. कोलते पाटील 329 रुपये प्रत्येक शेअरला या भावाने 417 कोटी रुपयाचे प्रेफरन्स शेअर्स BREP एशिया 3 यांना इश्यू करायला मान्यता मिळाली. अडाणी एनर्जी मुंबई सिनियर सेक्युअर्ड नोट्स 49.5 बिलियन डॉलर्सच्या त्यांनी रिपर्चेस केल्या.
एकमे पोखरण सोलर हे 3.3 मेगावॅटचे प्रोजेक्ट सुरू झालं. टोटल कपॅसिटी 2829 मेगावॅट झाली. गरवारे टेक्निकल फायबर यांच्या UK बेस्ड आर्मनी नॉर्वे बेस्ड ऑफशोर आणि ट्रॉल सप्लाय ASचा बिझनेस घेण्यासाठी करार केला. TVS मोटर्सनी TVS HLX 155G रिपब्लिक ऑफ कांगो येथे लॉन्च केलं. सोना BMW जेफ्री मार्कला चेअरमन म्हणून नेमलं. सॅटिन क्रेडिट केअर NCDद्वारे 5,000 कोटी उभे करण्यासाठी 27 जूनला बैठक आहे. महिंद्रा लाईफ कंडेनेम 64 मालाड वेस्ट मुंबई इथे रेसिडेन्शियल प्रोजेक्ट लॉन्च केलं. ITI CDOT बरोबरच्या सेल ॲग्रीमेंटप्रमाणे त्यांना 25 कोटीचा शेवटचा हप्ता मिळाला. मेट्रो ब्रँड्स क्लार्क्सनी स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप केली. एक्सक्लुझिव्ह रिटेल आणि डिजिटल पार्टनर म्हणून मेट्रो ब्रँड्सची निवड झाली. याच्यामध्ये भारत, बांगलादेश, भूतान, नेपाळ, मालदीव, श्रीलंका या देशांसाठी ही नेमणूक झाली आणि सगळा रिटेल आणि डिजिटल व्यवहार आता मेट्रो ब्रँड्स बघेल क्लार्क्ससाठी. चंबळ ISGN कॉर्पोरेशन बंद करायला बोर्डाने मंजुरी दिली. अल कार्गो लॉजिस्टिक्स त्यांचं LCL व्हॉल्यूम 4% कमी झालं. 7,28,000 क्युबिक मीटर हे व्हॉल्यूम झालं. लेमन ट्री पंजाबमध्ये 47 रूमची प्रॉपर्टी घेण्यासाठी करार केला. ॲव्हेंटेन अबुरी विद्यासागर यांची 3 वर्षासाठी MD म्हणून पुन्हा नेमणूक झाली. देवयानी स्कायगेट हॉस्पिटॅलिटीमधला स्टेक त्यांनी वाढवला. 80.7% 86.1 केला. यासाठी 106 कोटी रुपये त्यांनी खर्च केले. AB फॅशन म्हणजे कुठले शेअर FNOमधून बाहेर पडणार आहेत 29 ऑगस्ट नंतर. AB फॅशन, अडाणी टोटल, CESC ग्रॅन्युअल्स, IRB इन्फ्रा, जिंदाल स्टेनलेस, पूनावाला फिनकॉर्प, SJVN हे शेअर FNOमधून बाहेर पडतील पण ते 29 ऑगस्ट नंतर. एन्व्हायरो EIE रिन्युएबल्स या आर्मनी सॉफ्रिक्स एनर्जी सोल्युशनमध्ये 49% स्टेक घेतला. त्यांना डोमेस्टिक मार्केटसाठी 306 कोटीची ऑर्डर मिळाली आहे आणि ओरिसासाठी 115.6 कोटीची ऑर्डर एन्व्हायरोला मिळाली आहे. स्वान एनर्जी स्वान बालू हेवी इंडस्ट्री बरोबर त्यांनी एक SPV केलंय. डिफेन्स आणि एरोस्पेस व्हेंचरमध्ये 60% स्टेक त्यांनी घेतलाय. बालू फोर्ज यांनी स्वान बाल्वे हेवी इंडस्ट्री हे SPV करून डिफेन्स एरोस्पेसमधला 40% स्टेक घेतलाय. सिग्नेचर ग्लोबल गुरुग्राममध्ये 9.96 एकर जागा घेण्यासाठी त्यांनी 2 विक्रीचे करार केले. 0.53 बिलियन स्क्वेअर फूट एरिया ते विकणार आहेत. आता कुठले शेअर तेजीत राहतील, कुठले मंदीत राहतील हे मी दिले
आज मार्केट तुफान तेजीत राहील, पण जी RBIच्या मीटिंग नंतर जे शेअर वाढत होते ते शेअर वाढतील. त्याचबरोबर क्रूडचा भाव कमी झाल्यामुळे क्रूडच्या संबंधातले सुद्धा शेअर तेजीत राहतील. कॅम्प्स तेजीतले बघूया आधी. कॅम्प्स आज रियालिटी सेक्टरकडे लक्ष द्या. रियालिटी सेक्टर आणि गोल्ड लोन. कॅम्प्स, ओबेरॉय रियालिटी, HG इन्फ्रा, मेट्रो ब्रँड्स, टाटा कन्झ्युमर, BEL. BELचं टार्गेट वाढवलंय म्हणून दिलाय. 445 का 455 काहीतरी टार्गेट आलंय म्हणून. HPCL, IOC, BPCL, आयशर मोटर्स, बजाज ऑटो, झोमॅटो, इंडिगो, पिडिलाइट, हिंदाल्को, कोटक बँक, इन्फोसिस, मुथूट मन्नापुरम, DLF, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, अशोक लेलँड, टाटा मोटर्स, मॅक्स हेल्थ केअर, पेज इंडस्ट्री, लार्सन टुब्रो, गरवारे टेक्निकल फायबर, अडाणी पोर्ट. कारण इस्रायल इराणच्या युद्धामुळे अडाणी पोर्टचा शेअर मंदीत गेला होता, तर आता सीज फायर झालाय म्हणजे हा तेजीत राहील म्हणून दिलाय. महिंद्रा लाईफ, व्ही मार्ट, PI इंडस्ट्री, PNB हाऊसिंग, SBI लाईफ. कदाचित पावसाळ्यामुळे फर्टिलायझर क्षेत्रातले शेअरसुद्धा चालू शकतील, तर फर्टिलायझर आणि रेल्वेच्या शेअरकडे पण लक्ष द्या, कारण या युद्धाच्या वातावरणात ते सगळे शेअर बॅक सीटवर गेले होते. म्हणून मी एकच फॅक्ट दिलाय, बघा काय होत आहे. देवयानी इंटरनॅशनल, विप्रो, डिव्हिज लॅब, इरेडा, रेडिको खेतान. रेडिको खेतानची काल मोठी न्यूज होती, पण रेडिको खेतान काल चालला नव्हता. आणि मॅक्स हेल्थ. तर बघा तुम्ही काय काय होत आहे. सुरुवातीला कदाचित 15-20 रुपये शेअर चालून नंतर डिफेन्सचे शेअर मंदीत जातील असं मला वाटतंय. हा माझा व्ह्यू आहे, कारण युद्ध चालू असल्यामुळे, युद्धाचं वातावरण असल्यामुळे ते सगळे शेअर तेजीत होते, तर लोक प्रॉफिट बुकिंग करतील. मंदीत जातील याचा अर्थ प्रॉफिट बुकिंग करतील. त्या कंपन्यांमध्ये वाईट असं काही घडलं नाही आहे, पण लोकांनी युद्धाच्या वातावरणात खरेदी केली होती, तर ज्यांना प्रॉफिट होत असेल ते प्रॉफिट बुकिंग करतील म्हणून. आणि क्रूडचा भाव कमी झाला आहे, तर क्रूड वाढल्यामुळे ज्यांना फायदा होत होता तेही शेअर मंदीत राहतील म्हणून ONGC, ऑइल इंडिया आणि KPIT हे 3 शेअर मी मंदीत दिले आहेत. तरी पण बघूया काय काय होत आहे. पण नक्की आजचा शेअर, आजचं मार्केट सगळ्यांना सुखावह असेल असं वाटतंय. बघूया, म्हणजे सुखावह असेल अशी मी तरी अपेक्षा करते. नमस्ते.